नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या चॅनलमध्ये। माझं नाव आहे संतोषी। आजपासून मी एक सिरीज स्टार्ट करणार आहे। साधारण तरी ही सिरीज 10 एपिसोड्सची असू शकते, म्हणजे 10 व्हिडिओज असू शकतात त्याच्यामध्ये। आणि सिरीजचं नाव आहे बिल्डिंग कॉन्फिडन्स। आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगवेगळे टिप्स शेअर करणार आहे। म्हणजे एका व्हिडिओमध्ये एक टिप्स शेअर करेन मी, जी मला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट असते जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असतो। अगेन माझं पर्सनल एक्सपिरियन्स, पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी, इतरांचे एक्सपिरियन्स, जे मला असं वाटतं की ह्या टिप्स खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या कॉन्फिडन्स जर्नीमध्ये। तर मी त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करेन। आणि प्रत्येक व्हिडिओ कुठल्या तरी फक्त एकच टिपवर फोकस करणार आहे, म्हणजे तुम्हाला वेळ सुद्धा मिळेल त्या टिपला स्वतःवर प्रॅक्टिस करण्यासाठी। कारण मला असं वाटतं की कुठलाही व्हिडिओ किंवा कुठलीही पुस्तक वाचून त्याचा काहीच उपयोग होणार नाही जर ते आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करत नाही आहोत आपल्या लाईफमध्ये। द बिल्डिंग कॉन्फिडन्स या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आजची टिप जी आहे ती ही आहे की प्रश्न विचारा, आस्क क्वेश्चन्स। आणि मी परत माझ्या पर्सनल स्टोरी थ्रू आणि मी जे काही पुस्तकात वाचलं आहे त्या गोष्टी मी ते शेअर करणार आहे। तर सर्वात अगोदर तरी आपण हे जाणून घेऊया की नक्की हे कॉन्फिडन्स बिल्डिंग का इम्पॉर्टंट आहे आणि असं का वाटतं की आपण काही गोष्टींमध्ये कॉन्फिडंट आहोत आणि काही गोष्टींमध्ये कॉन्फिडंट नाही आहोत। सद्गुरूंना खूप फॉलो करते, तर मी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता आणि त्याच्यामध्ये ते कॉन्फिडन्स बद्दल सांगत होते। आणि कॉन्फिडन्स आणि क्लॅरिटी हे दोन कसं एकमेकांवर डिपेंडेंट असतं। तिथे सद्गुरू एक सुंदरचं उदाहरण सुद्धा देतात की असं कन्सिडर करा की तुम्ही एका रूममध्ये आहात आणि तुम्हाला सांगितलंय की तुम्ही रूमच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जावा। रूममध्ये लाईट आहे, तुम्ही सगळं व्यवस्थित बघू शकता, तर तुम्हाला फक्त एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं आहे। मग ऑब्व्हियसली आता जर तुम्ही इमॅजिन कराल तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की ती किती इझी आहे, राईट। त्याच्यामध्ये कुठे आपल्याला असं अंडर कॉन्फिडंट फील नाही होत, असं नाही वाटत की मी हे करू शकत नाही, ते इझिली होऊ शकतं। पण जर आता असा ट्विस्ट आला की तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल किंवा रूमची लाईट ऑफ असेल, तर त्या केसमध्ये जर तुम्हाला परत तेच करायला सांगितलं की रूमच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला, तर ती भीती असते। असं मी स्वतः माझ्या पर्सनल लाईफमध्ये भरपूर वेळा ट्राय केलंय की मी असं कधी कधी विचार करायचे की असं डोळे बंद करून त्या सेम रस्त्यावर चालायचं जे मी पहिलं पण चालायचे। तर ते मला अनुभवात यायचं की मला थोडा कॉन्फिडन्स इश्यू येत आहे, असे प्रश्न चालले डोक्यामध्ये। असं आपण आपल्यामध्ये ना ती क्लॅरिटी नसते, कारण डोळ्यावर पट्टी म्हणजे आपली क्लॅरिटी आपल्याकडून घेऊन गेलंय कोणतरी, असं आपल्याला अनुभवात येतं। तर तेच आहे कॉन्फिडन्स बद्दल। जेव्हा कुठल्याही गोष्टीची आपल्याला क्लॅरिटी नसते तर आपल्याला असं वाटतं की आपण कॉन्फिडंट नाही आहोत। आणि हे मग आपल्या लाईफमध्ये भरपूर गोष्टींमध्ये होत असतं, पर्सनल लाईफमध्ये होतं, प्रोफेशनल लाईफमध्ये होतं। आपण जेव्हा कुठल्या पण करिअरच्या वेगळ्या टोकावर असतो, आपल्याला सतत वाटत असतं की आपण कॉन्फिडंट नाही आहोत। प्रेझेंटेशन असो, इंटरव्ह्यू असो, असं भरपूर वेळेला असं होतं की आपल्याला कॉन्फिडंट फील होत नाही। आणि मुळात ती फिलिंग परत ओके आहे। इम्पॉर्टंट इथे हे आहे की आपल्याला स्वतःला बिल्ड करत राहायचं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी असं नसतं की एका रात्रीत सगळं संपून जाईल। आपली लाईफ एवढी मोठी असते, आपल्याला प्रोग्रेस करायचं, आपल्याला ग्रो करायची संधी सारखी भेटत असते, फक्त त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चला मग आपण ट्राय करूया, एक स्टेप घेऊया पुढे कॉन्फिडन्सला बिल्ड करण्यासाठी। मला असं वाटतं की काही गोष्टींमध्ये मी कॉन्फिडंट आहे, काही गोष्टींमध्ये मी अजिबात कॉन्फिडंट नाही आहे। तर एक अशी स्टोरी आहे जिथे मी माझ्यासोबत जे घडलंय ते तुमच्यासोबत शेअर करेन। तर मी माझ्या फ्रेंडसोबत गेले होते, एक मॅरेज फंक्शन होतं आणि माझा फ्रेंड जो होता तो आपल्या इंडियातली एक मोठी वेब सिरीज जे बनवतात, त्याचं नाव नाही घेणार मी, त्यात तो मार्केटिंग मॅनेजर होता। आणि मग मी जेव्हा त्या फंक्शनला गेले होते तर तिथे सगळे मोठी मोठी लोक होती आणि आम्ही एका रूममध्ये बसलेलो। तिथे म्हणजे CEO होते त्या कंपनीचे, परत भरपूर असे हेड्स होते, IT हेड, मार्केटिंग हेड, फायनान्स हेड, सगळे लाईक जे अपर पोझिशनमध्ये असतात ते सगळे लोक होती। आणि त्यावेळेला मी एक IT इंजिनियर होते आणि मी तिथे ना लोकांचे डिस्कशन्स ऐकत होते। लोकांना असे डिस्कशन्स करत होते जे माझ्या डोक्याच्या असं बाहेर होतं।
कारण माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये मी तसे डिस्कशन्स कधीच ऐकले नव्हते. कारण प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं असल्यामुळे तर जेव्हा तुम्ही असं एक ग्रुप बघता जिथे आयडियाज, जिथे कसं आपण अजून मोठं स्प्रेड करावं आणि त्या ब्रेनस्टॉर्मिंगच्या गोष्टी ऐकता, तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काय करताय किंवा तुम्ही लाईफमध्ये काहीच केलं नाही. आणि तो इन्सिडेंट मी कधीच नाही विसरू शकत, कारण त्या इन्सिडेंटमुळे मी शिकले की मला स्वतःवर काम करणं किती इम्पॉर्टंट आहे. आणि त्या दिवशी मला आठवतंय की मी 4 तास मी त्या रूममध्ये होते, लोक डिस्कस करत होते. असं भरपूर लोकांनी प्रयत्न सुद्धा केला माझ्यासोबत बोलण्याचा, पण मी आहे ना एक इन्फिरियर कॉम्प्लेक्सिटी जे म्हणतात ना, स्वतःला कमी लेखणं, मी त्या झोनमध्ये गेले होते. मला असं वाटत होतं की मला काहीच येत नाही. इकडे सगळी जी लोक आहेत ती एवढे हुशार आहेत, एवढी मोठी आहेत आणि त्यांच्यासमोर मी काहीच नाही. मी स्वतःलाच आहे ना कमी 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 लेखायला स्टार्ट केलं होतं. आणि त्याच्यामुळे ते लोक जेन्युअनली इंटरेस्ट घेऊन माझ्यासोबत बोलत जरी होते ना, तर मला असं होतं की नाही, मला नाही बोलायचं आहे. त्यावेळेला मला आठवतंय की मी 4 तास काहीच बोलले नाही कोणाशी, पण मी स्वतःशी खूप काही बोलत होते. मला समजत होतं की मला स्वतःवर काम करणं किती इम्पॉर्टंट आहे. कारण असं नव्हतं की ते मला कमी समजत आहेत, इट्स जस्ट की मीच स्वतःलाच कमी समजत आहे. आणि ना हे कधीच कोणी करू नये. आता जेव्हा मी विचार करते त्या 2019 मध्ये झालं त्याच्याबद्दल, तर मला असं वाटतं की हो, मी थोडंफार इंटरेस्ट दाखवला पाहिजे होता, मी प्रश्न विचारले पाहिजे होते. जर आत्ताची संतोषी असते तर मी ऑब्व्हियसली भरपूर प्रश्न विचारले असते आउट ऑफ क्युरिओसिटी. ते असतं ना की जाणून घ्यायचं आहे मला की त्यांनी हे सगळं कसं अचीव्ह केलं लाईफमध्ये, किंवा त्यांना भीती वाटत नाही का, कसा त्यांचा एक्सपिरियन्स राहिला असेल. तर त्यावेळेला मला या सगळ्या गोष्टी नव्हत्या कळत. पण आता जर मला असं वाटतं की मला परत तशा सिच्युएशनमध्ये टाकलं गेलं तर मी नक्की प्रश्न विचारेन. कारण मला असं वाटतं की लाईफमध्ये ना आपण नेहमी शिकत राहिलं पाहिजे, कारण त्याच्यामुळेच आपल्याला हेल्प होते, आपण ग्रो करतो. तर जर तुम्ही कॉन्फिडंट फील नाही करत आहात ना, तर मी तुम्हाला खात्री देते की मला तुम्ही जे फील करत आहात ना ते माहिती आहे. आपल्या लाईफमध्ये ना असे भरपूर प्रसंग येतात, कुठली मीटिंग असतो, कुठला इंटरव्ह्यू असो, काही सोशल सेटिंग्स असो, किंवा कुठला तरी प्रोफेशनल इव्हेंट असो, मग तिथे आपल्याला ना ते कॉन्फिडन्स फील होत नाही. आणि त्याच्यामुळे कसं होतं की आपण भरपूर काही अपॉर्च्युनिटीज येऊ शकतात आपल्या मार्गाला, आपण ते स्वतःच असं दरवाजा बंद करून घेतो. त्या अपॉर्च्युनिटीवर आपण असं म्हणतो की ओके बाय बाय, मला ती अपॉर्च्युनिटी नको आहे. तर हा एक खूप मोठा इश्यू आहे. जर आपण कॉन्फिडंट नाही आहोत तर मग आपण स्वतःची ग्रोथ थांबवू शकतो. असं नाही आहे की बाहेरची अपॉर्च्युनिटी नाही आहे, इट्स जस्ट की आपण इंटरेस्ट दाखवत नाही आहोत. आणि मुळात म्हणजे मला तुम्हाला हे पटवून द्यायचं आहे की कोणच तुम्हाला तिथे जज करायला बसलेलं नसतं. तुम्ही स्वतःहून इंटरेस्ट दाखवून प्रश्न विचारले पाहिजेत. जर तुम्हाला असं वाटतंय की मला काही कळत नाही आहे किंवा मला येत नाही आहे, तर राईट प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगते की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. आणि जेवढे प्रश्न तुम्ही विचारत जाल ना, तेवढं तुम्हाला ना तो कॉन्फिडन्स बिल्ड होत राहणार. आणि मग ते कुठल्याही एरिया ऑफ लाईफमध्ये असो, पण प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे. मला हे सुद्धा माहिती आहे की जेव्हा आपण हे प्रश्न विचारतो किंवा प्रश्न विचारणं हे स्टार्ट करतो, तर असे पण लोक काही असतात आपल्या लाईफमध्ये, ते आपल्याला मूर्ख म्हणू शकतात. पण मी तुम्हाला सांगते की दॅट इज फाईन. त्यांच्या मूर्ख म्हणण्याने तुम्ही मूर्ख होणार नाही आहात. पण जर तुम्ही प्रश्न नाही विचारला तर तुम्ही स्वतःलाच मूर्ख बनवत आहात. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त एवढीच आहे की तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल तेवढं तुम्हाला लाईफमध्ये क्लॅरिटी मिळेल. आणि क्लॅरिटी जेव्हा मिळते ना, तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. जर तुम्ही पु ल देशपांडे यांचं कुठलंही पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की त्यांना ना जाणून घेण्यात खूप रस होता. मग तेच आहे की ते पण म्हणतात की कॉन्फिडन्स जर तुम्हाला तुमचा वाढवायचा असेल तर तुम्हाला लाईफमध्ये क्युरियस बनणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि क्युरियस तुम्ही तेव्हाच बनू शकता जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल. तर मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बस एवढं सांगायचं आहे की प्रश्न विचारा. असं नाही म्हणत की आजच सगळे प्रश्न विचारून घ्या तुमच्या लाईफचे, पण हळूहळू सुरुवात करा. प्रयत्न करा की तुम्ही तुमच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही सोशल सेटिंग्समध्ये किंवा घरी का असेना, तुम्हाला जर काही गोष्ट कळत नाही आहे तर तुम्ही असं समजू नका की तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे. कारण असं कोणच नसतं, त्याला सगळं माहिती असतं. म्हणून प्रश्न विचारा.
ज्या लोकांना तुमची प्रश्नांची उत्तरं नाही देता येत त्यांच्यावर जास्त फोकस करू नका. ज्या लोकांना देता येत असेल त्यांचं ऐकून घ्या, तुमचं नॉलेज वाढवा आणि हे तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स कराल की जेवढे प्रश्न तुम्ही विचारत जाल ना तेवढं तुम्हाला लाईफमध्ये क्लॅरिटी मिळत जाईल. तर आजच्या ह्या बिल्डिंग कॉन्फिडन्समध्ये तुमचा एक टास्क आहे, ते म्हणजे आजपासून स्वतःला प्रॉमिस करणं की मी जर मला काही समजत नसेल तर मी प्रश्न विचारेन आणि मी स्वतःला कधीच कमी लेखणार नाही. तर मग कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा तुमचे अनुभव, जर तुम्ही अगोदर काय एक्सपिरियन्स केल्याने प्रश्न विचारल्याने तुम्हाला काय काय फायदा झालाय त्याच्याबद्दल, किंवा जर तुम्ही आजपासून ती सुरुवात करणार आहात तर ऑल द बेस्ट तुम्हाला. मला कमेंट्स वाचायला तुमचे नक्की आवडतील आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली आपल्या फ्रेंड्ससोबत, आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत ह्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि भेटूयात मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.